ही पचडी बघताय, असली भारी लागते ना. असं गरम गरम भात त्याच्यावर ही पचडी घ्यायची, खूप मस्त लागते. आणि ही कशापासून केली माहिती आहे का? दोडक्यापासून. इथं दोडका कुठेही दिसत नाही, पण अगदी मस्त दोडके वापरून आपण ही पचडी करतो. तुम्ही एकदा खाल्ली ना तर रोज करा. तुम्हीच काय, तुमची मुलं किंवा दोडका न आवडणारे सुद्धा म्हणतील, आई पुन्हा एकदा ती चटणी कर ना. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त चटपटीत अशी दोडक्याची चटणी. आणि ही चटणी अतिशय छान लागते. मला नाही वाटत तुमच्यापैकी कुणी अशी चटणी कधी केली असेल, कारण हा एक साऊथ इंडियन चटणीचा प्रकार आहे. तिथं अशा वेगवेगळे फळभाज्या वापरून किंवा शेवग्याच्या पानांची सुद्धा अशी चटणी केली जाते. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या चवीला खूप मस्त लागतात, भातासोबत खूप भारी होतात. अगदी बघायला गेलं ना 15 मिनिटांमध्ये तयार होते. इकडे मी कुकर चढवलेला आहे भाताचा. पटकन चटणी करायला सुरुवात करू. तर दोडक्याची चटणी करायची, त्यासाठी अगदी रोजचं घरातलं उपलब्ध साहित्य लागतं. काय लागणार आहे बघूया. त्यासाठी आपण घेतलेत 2 दोडके जे मध्यम आकाराचे आहेत. सोबतच लागेल 2 ते 3 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा मेथी दाणा, 2 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे पांढरे तीळ, 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणीच्या पाकळ्या, 1 कढीपत्त्याची काडी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 छोटा कच्चा कांदा. चटणीच्या फोडणीसाठी लागेल 2-3 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 2-3 लाल सुक्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर 2 मध्यम आकाराचे दोडके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कोवळा दोडका घ्यायचा बरं का. कशालाही घेताय कोवळा दोडका घ्या. थोडासा वास घेऊन बघायचा दोडक्याचा. तो खूप कडवट आला तर समजायचं दोडका चांगला नाही. ओके. आणि खूप शिरा निबर पण नको. दोडक्याच्या शिराची चटणी सुद्धा करतात बरं का. ह्या जे शिरा आपण काढतोय ना, बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर पण व्हिडिओ करूया. आता खूप नाही दोडक्याच्या शिरा वरच्यावर आपण खरडून काढायच्या. पूर्वी मला आठवते आई वाटीने अशी खरडायची दोडका, किंवा आपलं ताट असतं ना असं ज्याला काठ नसतात त्याच्यावर खरडून घ्यायची. दोडक्याच्या शिरा काढल्या, याचे असे तुकडे करूया. तुम्हाला पाहिजे तर आपण फोडी करतो ना भाजीला, तसं केलं तरी चालेल. दोडक्याच्या फोडी केल्या, लगेच फोडणी करूया. त्यासाठी कढई गरम करत ठेव. आता कढईमध्ये घेऊया 2 चमचे तेल. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं आहे, यामध्ये जाईल जिरं, मेथी दाणा, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, कढीपत्ता घालूया, हिरव्या मिरच्या घालायच्या आणि घालायचं आहे लसूण. याला परतायचं. लसणावर हलके डाग येईपर्यंत परतूया. सगळं मस्त परतलं आहे. आता यामध्ये जाईल पांढरे तीळ, हळद, बेडगी मिरची पावडर. परतून घेऊया. वेगळीच फोडणी आहे ना, त्यामुळे चवसुद्धा वेगळी लागते. तर यामध्ये घालूया दोडक्याच्या फोडी, चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं परतायचं. 1-2 मिनिटं परतूया. तर दोडके आपण या फोडणीत मस्त परतले. आता यामध्ये जाईल पाणी. खूप पाणी घालायचं नाही, फक्त दोडका व्यवस्थित शिजेल इतकं पाणी घालायचं. साधारण मी अर्धा कप पाणी घातलंय. त्याला थोडं मिक्स करायचं. यावर झाकण ठेवायचं आणि दोडके असे 70 ते 80% पर्यंत शिजवून घ्यायचे. साधारण 7 ते 8 मिनिट लागते. तर एक 7-8 मिनिटं झालेली आहेत. बघूया. हे बघा, दोडका अगदी छान आपला शिजत आलाय फोडणीमध्ये. तर हे बघा, असा खूप मऊ नाही शिजला. 70 ते 80% दोडका शिजलेला आहे. लसूण पण असा मऊ मऊ झाला आहे बघा. दोडका छान तुटतोय. गॅस बंद करू. याला पूर्ण गार करून घेऊ. आता हे दोडक्याचं जी भाजी केली आहे ती पूर्ण गार झाली आहे. मी तर भाजीच म्हणेन याला. खरं तर याला साऊथ इंडियामध्ये पचडी म्हणतात दोडक्याची. याला मिक्सरमध्ये काढू. अजिबात एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. हे घातलं मिक्सरमध्ये. याला मिक्सरमधनं जाडसर वाटूया. हे घ्या, याला आपण असं थोडं जाडसर वाटलं. आता यामध्ये जाईल हा कच्चा कांदा. पाहिजे तर इथं तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता. याला मिक्सरमधून थोडंसं फिरवू. कांदा असा थोडासा करकरीत असेल तर छान लागतं. आणि हे घ्या, याला वाटून घेतलंय. दोडक्याची चटणी तयार आहे. फक्त एक तडका बाकी आहे.
आता वरचा तडका करायचा आहे, त्यासाठी 2 चमचे तेल तापवलंय. त्यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडून द्या बरं का, भारी अशी मस्त. मग जाईल जिरं, हिंग, लाल सुक्या मिरच्या. गॅस बंद करूयात म्हणजे फोडणी जळणार नाही. कढीपत्ता. कढीपत्ता टाकला की मागं उभं राहायचं. याला मस्त असं तेलामध्ये परतून घेऊ आणि ही चरचरीत फोडणी चटणीवर होतो. भारी आहे ना दोडक्याचा प्रकार. याच्याकडे बघून वाटतंय का की हे दोडका आहे. कोथिंबीर घालूया, मिक्स करूया आणि आपली ही मस्त अशी दोडक्याची पचडी तयार झाली. खायची कशी, तर मस्त गरम गरम वाफाळता भात घ्यायचा, त्याच्यावर ताटामध्येच बाजूला ही पचडी घ्यायची, भातामध्ये मिसळायची आणि खायची. सोबत तोंडी लावणीला कांदा घ्या, खूप भारी लागते, खूप भारी. तुम्हाला वाटेल हे काय केलं हिने, पण खरंच नक्की करून बघा, अतिशय सुंदर लागते चवीला. तुमची मुलं दोडका खात नाहीत तर या पद्धतीने करा, 100% ती खाणार. मला कमेंटमध्ये सांगा की यस ताई, आज माझ्या मुलाने दोडका खाल्ला आणि त्याला कळलंच नाही की त्यामध्ये दोडका होता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. असे पचडीचे खूप वेगवेगळे प्रकार मला येतात साऊथ इंडियन पद्धतीचे. त्याच्यामध्ये मग शेवग्याच्या पानांची पचडी आहे, अजून बरेच प्रकार आहेत. त्या बघायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.